नमस्कार मंडळी, तर इथे पीळवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव किलो. यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचं आहे. अर्धा ते 1 तासानंतर सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे पाणी न घालता. तर याच्या मी बिया थोड्याशा आधी काढल्याच होत्या, थोड्याशा राहिल्या असतील. तर असं आपल्याला जाडसर आपलं मिक्सर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर टोपामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. भरपूर लसूण घ्यायचे आहे, आलं पण जास्त घ्यायचं आहे, कोथिंबीरच्या काड्या पण घ्यायच्यात एकदम बारीक कट करून. आता हे लो फ्लेम व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता हे 2 मिनिटानंतर आपल्याला मिरची पेस्ट यामध्ये घालायची आहे. लो फ्लेमवर व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि यामध्ये जरासं पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. छोटा 1 चमचा साखर ॲड करायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. आता यामध्ये आपण व्हिनेगर घालूया अर्धा चमचा, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि पाव चमचा सोया सॉस. सोया सॉस इथे कमी घालायचं आहे कारण चटणी आंबट होईल. असंच 2 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर ढवळत राहायचं आहे. मस्त अशी शेजवान चटणी तयार आहे. या पद्धतीने एकदा करून पहा, तुम्हाला सर्वांनाच आवडणार. ही चटणी मंचुरियन, भजी, चायनीज भेल, भाकरी, चपाती बरोबर, भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. शाकाहारी जेवणावर सुद्धा खायला घ्यायची. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.